नमस्कार मित्रांनो. तर व्हायब्रंट रंगोली स्टुडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण खूप छान अशी कैरी डिझाईन तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी. तर ही एकदम सुंदर आणि आकर्षक कैरी डिझाईन रेडी रांगोळी शीट आहे. तर जर तुम्हाला सण, पूजा, गृहप्रवेश, हळदी-कुंकू, गणपती, दिवाळी किंवा कोणत्याही शुभप्रसंगी काही मिनिटात सुंदर रांगोळी सजवायची असेल, तर ही डिझाईन फक्त आणि फक्त तुमच्यासाठी एकदम योग्य आहे. चला तर मग या व्हिडिओसाठी आपण सर्वात आधी सुरुवात मी करूया. तुम्हाला ही डिझाईन कशी ड्रॉ करायची ते दाखवणार आहे. तर त्यासाठी मी एका प्लेन व्हाईट कागदावरती ऑलरेडी डिझाईन ड्रॉ करून ठेवलेली आहे आणि इथे मी एक OHP शीट घेतलेली आहे. तर ही OHP शीट तुम्ही 100 मायक्रॉन्सची घेऊ शकता किंवा 175 मायक्रॉन्सची घेऊ शकता. इथे मी फक्त 100 मायक्रॉन्सची शीट यूज करते आहे. तर ती शीट जी आपण डिझाईन ड्रॉ केलेली आहे त्याच्यावरती अशी प्रॉपर ठेवून घ्यायची. त्यानंतर एक ब्लॅक मार्करने ती डिझाईन ड्रॉ करायची. तर इथे मी कॅमलिनचा परमनंट मार्कर ब्लॅक कलरचा तो यूज करते. तुम्ही व्हाईट कलरचा मार्कर यूज करू शकता. तुम्हाला इथे बारीक मार्कर यूज करायचा असेल तो देखील करू शकता. तर माझ्याकडे ब्लॅक कलरचा अवेलेबल असल्यामुळे मी ब्लॅक कलरचा मार्कर यूज करते. तर त्या मार्करने मी इथे ही डिझाईन ड्रॉ करून घेते. साधारण एक OHP शीट घेणार आहे मी. त्यावरती जेवढ्या डिझाईन्स बसल्या तेवढ्या डिझाईन मी तयार करणार आहे. तर साधारण इथे 14 एक डिझाईन अशा तयार होतील. तर मी ह्या सगळ्या एकसारख्याच 14 डिझाईन्स ड्रॉ करून घेणार आहे. तर हा 14 डिझाईन्सचा सेट पूर्ण झालेला आहे. या सेटमध्ये तुम्हाला अशा सुंदर कैरी आकाराच्या रंगीबेरंगी रांगोळी शीट बनवता येतील. प्रत्येक डिझाईन हाताने काढलेली आहे. प्रत्येक डिझाईन हाताने आपण तयार करणार आहोत. आणि आता ती जी डिझाईन केलेली आहे आपण ती सेपरेट करून घ्यायची कट करून. तर इथे मी एका सीझरने प्रत्येक डिझाईन कट करून घेते आहे, जेणेकरून तुम्हाला रांगोळी जेव्हा तुम्ही बनवणार त्यावरती तेव्हा जास्त त्रास होणार नाही. प्रत्येक रांगोळी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकता. आणि जर तुम्ही ह्याच शीटवरती रांगोळी तयार करायचा प्रयत्न केला तर मग ते कलर एकत्र होतील, नीट प्रॉपर डिझाईन जमणार नाही. त्यासाठी आधी प्रत्येक डिझाईन ही कट करून सेपरेट करून घ्यायची, मगच त्यावरती ग्लू अप्लाय करायचा आणि मग पुढे प्रोसेस करायची, रांगोळी स्प्रेड करायची. तर मी इथे आता सगळ्या डिझाईन्स ह्या कट करून घेतलेल्या आहे आणि मी प्रॉपर कट केलेले नाही आहे. थोडीशी जी शीट आहे ती एक्स्ट्रा राहू दिलेली आहे. ती मी सगळ्या डिझाईन कंप्लीट झाल्यानंतर लास्टलाच कट करेल. तर आपली कटिंग झालेली आहे. तर आता इथे आपण डिरेक्टली ग्लू अप्लाय करायला घेतो आहे. तर इथे मी ग्ल्यूचं जे रेशो आहे तो मी घेतलेला आहे साधारण 70% ग्ल्यू आणि 30% वॉटर. तुम्ही कमी जास्त करू शकता, पण जर तुम्ही कमी जास्त रेशो केला तर मग थोड्या वेळानंतर जेव्हा ती रांगोळी सुकून जाते तेव्हा मग त्या रांगोळीला क्रॅक्स जातात किंवा मग ती रांगोळी नीट ड्राय होत नाही. रांगोळी जर नीट ड्राय झाली नाही तर ती फोल्डसुद्धा होत नाही. त्यासाठी ग्ल्यूचा जो रेशो आहे तो प्रॉपर ठेवायचा. 70% ग्ल्यू आणि 30% वॉटर. आणि इथे मी फेविक्रिलचा ग्ल्यू यूज करते. तुम्ही या ठिकाणी फेविकॉल देखील यूज करू शकता. नाहीच फेविकॉल तर तुम्ही फेविक्रिलचा ग्ल्यू आणि फेविकॉल या दोघी गोष्टी मिक्स केल्या आणि त्यामध्ये पाणी ॲड केलं तरी चालेल. फक्त ग्ल्यूच यूज करायचा, फक्त फेविक्रिलचाच ग्ल्यू यूज करायचा किंवा फक्त फेविकॉलच यूज करायचा असं काही नाही. तुम्ही दोघं मिक्स देखील करू शकता. तर आता इथे माझी पहिली जी शीट आहे त्यावरती ग्ल्यू अप्लाय करून झाला आहे. मी रांगोळी स्प्रेड केली छान पिंक कलरची आणि आता ही रांगोळी जी आहे ती नीट प्रेस करून घ्यायची, जेणेकरून एक्स्ट्रा जी रांगोळी आहे ती आपल्याला सेपरेट करता येईल. तर तुम्ही बघू शकता पिंक कलरचं माझं फर्स्ट पॅच रेडी झालेलं आहे फर्स्ट लेअर करून. आता ही जी उरलेली एक्स्ट्रा रांगोळी आहे ती मी परत रियूज करेल. आता मी सेकंड शीट घेतलेली आहे त्यावर ग्ल्यू अप्लाय करते आहे. तर ग्ल्यू जेव्हा आपण अप्लाय करतो त्यावेळेला लक्षात ठेवायचं जास्त हवा नको आजूबाजूला, जास्त फॅनसुद्धा नाही हाय स्पीडमध्ये ठेवायचा, फॅनसुद्धा बंद करून ठेवायचा, जेणेकरून जो ग्ल्यू आहे तो लवकर ड्राय होत नाही. नाहीतर तुम्ही बघणार तुम्ही एका साईडला एक स्ट्रोक लावताय, दुसऱ्या साईडला ती लगेच ड्राय होत आहे. तर असं नाही करायचं. सगळीकडे जेव्हा आपण ग्ल्यू अप्लाय करतो पूर्ण एकाच वेळेला सगळीकडे रांगोळी नीट स्प्रेड व्हायला पाहिजे या पद्धतीने ग्ल्यू अप्लाय करायचा. नाहीतर हाफ आपण ग्ल्यू अप्लाय करून घेतो, हाफ साईडला तसंच राहू देतो, मग ते इव्हन स्ट्रक्चर येत नाही. त्यामुळे रांगोळी देखील नीट स्प्रेड करता येत नाही.
कुठेतरी जाड दिसते, कुठेतरी बारीक दिसते असं स्ट्रक्चर नको आहे आपल्याला. त्यासाठी पूर्ण फर्स्ट लेअर कंप्लीट नीट लावायची, त्यानंतरच त्यावरती रांगोळी स्प्रेड करायची. आणि जी एक्स्ट्रा रांगोळी असते ती अशी थोडीशी झटकून किंवा एका हाताने थोडंसं हलक्या हाताने जेव्हा आपण त्याला हलवतो त्यावेळेला ती रांगोळी ऑटोमॅटिकली खाली पडते. तर ती आपण परत रियूज करू शकतो. तर इथे आपला येलो कलरसुद्धा तयार झालेला आहे, पिंक कलर तयार झालेला आहे आणि मी इथे असेच 7 कलरमध्ये हे पॅचेस रेडी करणार आहे. तर इथे मी तिसऱ्या शीटला देखील ग्लू अप्लाय करून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता मी ब्रश कोणता यूज केलेला आहे आणि माझं ग्ल्यूचं स्ट्रक्चर कसं आहे. जास्त पाणी नाही, जास्त ग्ल्यू नाही. तर एका ब्रश जेव्हा मी एक लावते त्यावेळेला तुम्ही बघू शकता एकाच स्ट्रोकमध्ये माझं खूप सारी जागा कवर होते आहे. मी परत ग्ल्यू घेत नाही आहे आणि त्याच घेतलेल्या ग्ल्यूने मी सगळ्या ज्या बाजू आहेत त्या प्रॉपर कवर करून घेत आहे. पूर्ण प्रॉपर कव्हर केल्या तेव्हाच तुमच्या रांगोळीची डिझाईन ही नीट दिसेल, नाहीतर कुठेतरी वाकडी दिसेल, कुठेतरी बारीक दिसेल, कुठेतरी जाड दिसेल. हे स्ट्रक्चर आपल्याला नको आहे. त्यासाठी तुम्ही प्रॉपर ग्ल्यू लावा, प्रॉपर रांगोळी टाका आणि नीट स्प्रेड करून घ्या आणि उरलेली रांगोळी आहे ती पुन्हा यूज करा. तर इथे मी एक गोष्ट अजून सांगणार आहे, ती म्हणजे तुम्ही रांगोळी कधीही डायरेक्ट अप्लाय करायची नाही. आधी तिला एकतर चाळून बाजूला ठेवून द्या, नाहीतर तुम्ही ते छोटेसे टूलने चाळून मगच रांगोळी टाका. तर इथे मी सगळ्या रांगोळ्या ह्या आधीच चाळून ठेवलेल्या आहेत. मी जाड ज्या रांगोळीचे जे जाड खडे असतात जे की रांगोळी छान दिसू देत नाही, तर ते मी बाजूला करून घेतलेले आहेत. ऑलरेडी ह्या सगळ्या रांगोळ्या नीट चाळून त्यामधले जाड जे पार्टिकल असतात ते मी बाजूला करून घेतलेले आहेत. इथे फक्त तुम्हाला बारीक रांगोळी दिसणार आहे, फक्त बारीकच रांगोळी यूज करायची. त्यामुळे जी बारीक रांगोळी तुम्ही यूज करणार तर ती शीट आहे ती ड्राय झाल्यानंतर तुम्ही तिला फोल्ड करून ठेवू शकता किंवा ती जेव्हा आपण खाली जमिनीवरती ठेवू त्यावेळेला उचलायला देखील इझी होते. ती जास्त तिला क्रॅक होत नाही किंवा क्रॅक पडल्यामुळे ती तुटून जात नाही आणि तुम्ही तिला वॉशसुद्धा करू शकतात नंतर. जर तुम्हाला नीट रांगोळी जास्त दिवस टिकवायची असेल, तुम्हाला वाटत असेल की ही रांगोळी मी पुन्हा यूज करेल, वेगवेगळ्या पद्धतीने यूज करेल, तर त्यासाठी तुम्ही रांगोळी ही नेहमी चाळूनच वापरा. जाड रांगोळी वापरू नका. ज्या वेळेला तुम्ही जाड रांगोळी वापरता त्यावेळेला ती रांगोळी छान दिसत नाही. ज्या वेळेला तुम्ही तिच्यावरती फायनल वर्क करता, ॲक्रेलिक कलर्स यूज करता, त्यावेळेला ते कलर देखील नीट त्यावरती बसत नाही. सो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, रांगोळी नेहमी चाळूनच वापरायची. जर रांगोळी तुमच्याकडे चाळण्यासाठी काही नसेल किंवा मग आपली चहा घालायची जी चाळणी असते त्याच्याने देखील तुम्ही रांगोळी चाळून ठेवू शकता किंवा आजकाल मार्केटमध्ये नवीन टूल्स आलेले आहेत ते यूज करून तुम्ही रांगोळी चाळून घेऊ शकता. आणि जर तुम्ही ते छोटेसे टूल्सने जर रांगोळी चाळून टाकली तर तुम्ही स्वतः म्हणणार की यार किती छान रांगोळी आलेली आहे आपली असं. तर तुम्ही ती परत बनवणार, परत पुढच्या वेळेला यूज करणार. ती रांगोळी कधीच खराब होणार नाही, वॉशेबल असते, लाँग लास्टिक असते, जास्त दिवस टिकते. तुम्ही त्याच्यावरती मार्करने परत नवीन डिझाईनसुद्धा ड्रॉ करू शकता. तर आता इथे तुम्ही बघू शकता ऑरेंज कलर, पिंक कलर, ग्रीन कलर, येल्लो कलर या सगळ्या कलर्सच्या रांगोळ्या तयार झालेल्या आहेत. आता मी ब्ल्यू कलरची सुद्धा रांगोळी इथे तयार करून घेणार आहे. तर हे 14 सेट आहे, त्यामध्ये मी 2 पेयर्सचे रांगोळी तयार करणार आहे. एक पेयर असेल येल्लो कलरची, एक पेयर असेल ऑरेंज कलरची, एक पेयर पिंक कलरची, एक पेयर असेल ग्रीन कलरची, एक असेल ब्ल्यू कलरची, एक असेल डार्क पिंक कलरची. तर हे तुम्ही जेव्हा इव्हन नंबरमध्ये बनवता त्यावेळेला तुम्ही दोघं साईडला त्या रांगोळ्या एकसोबत यूज करू शकता. तर आता इथे सगळ्या रांगोळ्या आपल्या ऑलमोस्ट होण्यातच आलेल्या आहेत. तर इथे ग्ल्यूचं पण तुम्ही लेअर नीट बघा. मी पुन्हा ग्ल्यू संपल्यानंतर परत तोच रेशो घेऊन नवीन ग्ल्यू तयार केलेला आहे. 70% ग्ल्यू आणि 30% वॉटर, हे फक्त आणि फक्त पहिल्या लेअरसाठी. जेव्हा तुम्ही दुसरा लेअर अप्लाय करणार त्यावेळेला रेशो थोडासा वेगळा असेल. तर इथे मी रांगोळी नीट स्प्रेड करून घेतलेली आहे. तर आणि ती रांगोळी जेव्हा तुम्ही एका हाताने जेव्हा नीट प्रेस करता त्यासाठी तुम्ही कागद वापरू शकता, परत OHP शीटच यूज करू शकता. तर ही बघा जी एक्स्ट्रा रांगोळी आहे ती मी साईडला करून घेतलेली आहे. आता ही आपण एक नवीन शीट तयार करतो आहोत. तर सगळ्या डिझाईन कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही बघणार की पहिली लेअर जी आहे ती पूर्णपणे ड्राय झाल्यानंतरच तुम्हाला सेकंड लेअर अप्लाय करायचं आहे. तर मी ही पहिली जी लेअर आहे ती मी कमीत कमी अर्ध्या तासासाठी ड्राय करायला ठेवते. अर्धा तास जर नाही तुम्ही ड्राय केलं तर सेकंड लेअर नीट बसणार नाही,
सेकंड लेअर नीट बसली नाही तर पहिला लेअरसुद्धा निघून जातो, त्यामुळे ती रांगोळी नीट दिसत नाही. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. सगळ्या लेअर कंप्लीट झाल्यानंतर रांगोळी कमीत कमी अर्ध्या तासासाठी ड्राय करायची, तरच तिच्यावरती नेक्स्ट वर्क करायला घ्यायचं. तर आता ही आपली शेवटची शीट आहे ब्ल्यू कलरमध्ये, ती पण आपली कंप्लीट होण्यात आहे. तर सगळ्या ज्या रांगोळ्या कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही त्याला उन्हामध्ये ड्राय करू शकता किंवा फॅनखालीसुद्धा ड्राय करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचं, पहिला लेअर जोपर्यंत नीट ड्राय होत नाही तोपर्यंत सेकंड लेअर अप्लाय करायचा नाही, नाहीतर तुमची रांगोळी ही कधीच लॉंग लास्टिंग होणार नाही, कधीच तिला नीट शेप येणार नाही. तर आता तुम्ही बघू शकता आपली पहिली जी लेअर आहे ती सगळी लावून झालेली आहे. इथे तुम्ही बघू शकता मी पेअरमध्ये पॅचेस तयार केलेले आहेत. हे सर्व पॅचेस मी अर्ध्या तासासाठी ड्राय करायला ठेवलेले आहेत. तर सगळे पॅचेस ड्राय झालेले आहेत नीट प्रॉपर. आता तुम्ही बघू शकता मी इथे सेकंड लेअर अप्लाय करते आहे. तर सेकंड लेअरसाठी तुम्ही ग्ल्यूचा रेशो थोडा वेगळा घेऊ शकता, कमीत कमी 60 to 50% ग्ल्यू, आणि मग त्यामध्ये पाण्याचं प्रमाण तुमच्यावर आहे. तुम्हाला जास्त पाणी टाकायचं असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता, कमी टाकायचं असेल तर कमी टाकू शकता. फक्त पहिली जी लेअर आहे ती निघायला नको, अशा पद्धतीने तुम्ही सेकंड लेअरचा जो रेशो आहे तो ठरवू शकता. तर आता इथे तुम्ही बघू शकता मी जास्त ग्ल्यू घेतलेला आहे आणि पाणी थोडंसं कमी घेतलेलं आहे, त्यामुळे माझी जी पहिली लेअर आहे ती निघत नाही आहे. मी किती वेळा त्यावरती स्ट्रोक्स दिले ब्रशने तरीसुद्धा माझी पहिली लेअर निघत नाही आहे, फक्त ग्ल्यू स्प्रेड होतं आहे. असंच तुमचं व्हायला पाहिजे, त्याच वेळेला तुमची जी रांगोळी आहे ती नीट दिसेल. आणि खूप जण विचारतात की सेकंड लेअर का इम्पॉर्टंट आहे. तर सेकंड लेअर दिल्यामुळे ना रांगोळी सगळीकडे इव्हन स्प्रेड होते. पहिल्या लेअरमध्ये रांगोळी सगळीकडे नीट स्प्रेड होत नाही, म्हणून सेकंड लेअर देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर सेकंड लेअर दिल्यामुळे रांगोळीची जी लेअर आहे ती थोडी जाड होते आणि जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते. पहिली जर तुम्ही लेअर दिली आणि काही दिवसानंतर साईडने जर थोडीशी रांगोळी निघून गेली तर ती चांगली दिसणार नाही. आणि ज्या वेळेला तुम्ही जाड लेअर देता, सेकंड लेअर देता, त्यावेळेला रांगोळी जी आहे ती खूप छान दिसते. आणि थोडीशी साईडने जर रांगोळी निघूनही गेली तरी पण जी फर्स्ट लेअर असते ती आपली निघत नाही, त्यामुळे रांगोळी छान दिसते, जास्त दिवस टिकते. तर आता आपण सेकंड लेअर अप्लाय करत आहोत. तर या सेटमध्ये तुम्हाला 14 अशा सुंदर कैरी आकाराच्या रंगीबिरंगी रांगोळी शीट्स मिळणार आहेत. प्रत्येक डिझाईन वेगवेगळी आहे, प्रत्येक डिझाईनचा कलर वेगळा आहे. किती छान दिसते आहे, किती अट्रॅक्टिव्ह दिसते आहे. आणि जेव्हा तुम्ही तिचं फायनल लुक बघणार त्यावेळेलासुद्धा ही डिझाईन दिसायला खूपच छान दिसणार आहे. आणि प्रत्येक रंग हा अतिशय काळजीपूर्वक भरलेला आहे, त्यामुळे हे रंग खूप उठून दिसतात. तर येलो कलर, ऑरेंज कलर, पिंक कलर हे खूप छान कलर आहेत, मला देखील खूप आवडतात, म्हणून मी त्याच कलरची रांगोळी जास्त बनवते. आणि या डिझाईनची खास गोष्ट म्हणजे याचा वापर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. गोल रांगोळी तयार करण्यासाठी स्वस्तिकाभोवती, दिव्याभोवती, पूजेच्या ताटाभोवती, तसेच मोठ्या रांगोळ्यांच्या बॉर्डर म्हणूनही तुम्ही याचा वापर करू शकता. प्रत्येक वेळी नवीन लुक मिळतो या रांगोळी शीट यूज केल्यानंतर. जसं की तुम्ही बॉर्डरला जेव्हा यूज करणार त्यामुळे बॉर्डर देखील खूप उठून दिसते. आणि सिंगल पॅच असल्यामुळे तुम्ही कोणत्याही डिझाईनला कसंही कस्टमाइज करू शकता. आणि ही जी रांगोळी शीट आहे ती तुम्हाला दरवेळी रांगोळी काढण्याची गरजच येऊ देत नाही. फक्त नीट जागा स्वच्छ करा आणि ह्या डिझाईन्स ठेवा. तुमची 2 मिनटामध्ये रांगोळी तयार होऊन जाते आणि काही मिनटांमध्येच तुमची रांगोळी ही सुंदर सजून तयार होते, सुंदर सजावट दिसते ती घरामध्ये. आणि आजकाल प्रत्येकाकडे वेळ कमी असल्यामुळे ही रांगोळी शीट अतिशय उत्तम ऑप्शन आहे. काम, ऑफिस, घर, मुलं या सगळ्यांमध्ये रांगोळी काढायला वेळच नसतो, म्हणून रेडी रांगोळी शीट्स हा खूप उपयोगी असा ऑप्शन आहे आणि खूप उपयोगी पडतात ह्या. डे टू डे लाईफमध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने यूज करू शकतो. तर ही शीट पुन्हा पुन्हा वापरता येते, योग्य प्रकारे सांभाळली तर ती अनेक वर्षसुद्धा टिकते. वापर झाल्यावर त्या रांगोळी शीट्स नीट स्वच्छ धुवून ठेवल्या की पुढच्या सणालाही अगदी नवीनसारखी आपण त्या यूज करू शकतो. तर तुम्ही रंगसंगती पाहू शकता, त्यामध्ये पिवळा, गुलाबी, निळा, हिरवा, नारंगी आणि मरून असे सुंदर रंग वापरलेले आहेत. त्यामुळे कोणत्याही फरचीवर किंवा मार्बलवर ही रांगोळी खूप उठून दिसते. या डिझाईनवर मी आता शेवटी छोटे छोटे डॉट्स देईल, ते सुद्धा बघा तुम्ही, त्यामुळे डिझाईन ही किती सुंदर दिसेल.
अगदी फिनिशिंगसुद्धा त्या डिझाईनची अतिशय उत्कृष्ट दिसते. तर आता ह्या सगळ्या ज्या पॅचेस आहेत रांगोळी शीट्स हे सगळ्या आता रेडी होत आहेत. आता आपण इथे तुम्ही बघू शकता मी व्हाईट कलरने बॉर्डर करून घेत आहे, जेणेकरून ही रांगोळी जेव्हा जमिनीवरती जेव्हा तुम्ही ठेवणार त्यावेळेला खूप छान दिसेल. आणि व्हाईट कलरची बॉर्डर का देते आहे, जेव्हा तुम्ही रांगोळी हाताने काढता त्यावेळेला बॉर्डर तुम्ही नेहमी व्हाईट कलरच्याच रांगोळीने देतात. तुम्ही ब्लॅक कलर यूज करत नाही, तुम्ही पिंक कलर यूज करत नाही, तुम्ही ग्रीन कलर यूज करत नाही, फक्त आणि फक्त व्हाईट कलरनेच आपण बॉर्डर देतो. त्यामुळे मी ह्या पॅचेसला देखील फक्त आणि फक्त व्हाईट कलरच देणार आहे. व्हाईट कलरनेच हे सर्व पॅचेस मी रेडी करून घेणार आहे. आणि जेव्हा सगळे पॅचेस रेडी होतात त्यावेळेला एक नवीनच डिझाईन तयार होते. बघा तुम्ही किती छान दिसते ती डिझाईन. कैरी डिझाईन आहे, त्यावरती व्हाईट कलरने नीट बॉर्डर केलेली आहे. ज्या वेळेला तुम्ही ह्या डिझाईन्स सजवता, तुम्ही त्या रांगोळी कस्टमाइज करता, त्यावेळेला ही रांगोळी तुमची खूप छान दिसते आणि तुमचं घर देखील खूप छान दिसतं. रांगोळी ही प्रत्येकाच्या दारामध्ये प्रत्येक सणावाराला काढली जाते, पण वेळ कमी असल्यामुळे हे रांगोळी जी शीट आहे ती खूप छान ऑप्शन आहे. जस्ट 2 मिनटामध्ये तुमची रांगोळी तयार होते. तासनतास रांगोळी काढण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसतो, त्यावेळेला ही रांगोळी तुमच्यासाठी अतिशय उत्तम असं ऑप्शन आहे. प्रत्येक वेळेला बसून रांगोळी काढा, परत मग ते हात खराब होतात, त्यापेक्षा ती रांगोळीची टाकलेली असते तिची धूळ उडते, सगळ्या गोष्टी असतात. त्यापेक्षा ही जस्ट 2 मिनटात तयार होणारी रांगोळी शीट ठेवा आणि कोणत्याही सणावाराला अतिशय उत्तम बनवा. तर ही बॉर्डर हाताने केलेली असल्यामुळे तिची फिनिशिंग किती छान दिसते आहे. प्रत्येक जो पीस आहे तो आकर्षक दिसतो आहे. प्रत्येक शीट वेगळी दिसते आहे, प्रत्येक शीट उठून दिसते आहे. आणि मला अनेक जण विचारतात की ही शीट पाण्याने धुतल्यावर खराब होते का? तर नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही शीट पाण्यामध्ये धुताना जास्त वेळ भिजू देऊ नका. ती शीट 2 मिनटासाठी फक्त पाण्यामध्ये ठेवायची, पाण्याने ओली करायची आणि स्वच्छ आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आणि लगेचच तिला उन्हामध्ये सुकवण्यासाठी ठेवायची. मग ती क्लीन दिसते आणि खूप दिवस उठून दिसते. पण जर तुम्ही जास्त वेळ तिला पाण्यामध्ये ठेवणार, मग तिचा जो ग्लू आहे तो पाण्यामध्ये मिक्स होईल आणि हळूहळू ती रांगोळी देखील तो ग्लू मधून सोडायला लागेल आणि पूर्ण रांगोळी तुमची खराब होऊन जाईल. त्यामुळे जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवायची नाही. तुम्ही हलक्या ब्रशने देखील तिला थोडंसं झटकून घेतलं तरी ती चांगली दिसेल. तिच्यावरची डस्ट निघून जाईल किंवा ओल्या कपड्याने, ओल्या टिश्यूने तुम्ही हलक्या हाताने तिला पुसून घेऊ शकता. त्याने देखील ही रांगोळी छान दिसेल आणि जास्त दिवस टिकून राहील. पण शक्यतोवर जास्त वेळ पाण्यामध्ये धुणं हे चुकीचंच आहे किंवा ओल्या कपड्याने पुसणं हाच एक खूप छान ऑप्शन आहे. ओल्या कपड्याने पुसल्यामुळे ती रांगोळीची फक्त जी डस्ट आहे ती निघते, रांगोळी खराब होत नाही. तर बेटर ऑप्शन आहे की तुम्ही ओल्या कपड्यानेच पुसायची. जर तुम्ही पाण्याखाली जास्त वेळ ठेवणार तर ती रांगोळी पुन्हा परत रियूज करता येणार नाही. आणि तुम्ही ह्या ज्या शीट आहेत त्या बनवताना रंग तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. तर इथे मी जसं की येल्लो कलर, ग्रीन कलर, ब्ल्यू कलर, येल्लो कलर घेतलेले आहेत. त्याच्याऐवजी तुमच्याकडे नवीन कलर अवेलेबल असतील तुम्ही ते देखील घेऊ शकता. आणि इथे साईज तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. इथे तुम्ही रंग, साईज, डिझाईन हे कस्टमाइज करू शकता. आणि जर तुम्हाला वेगळी डिझाईन हवी असेल तर ती देखील तुम्ही नक्की बनवू शकता. आणि ही रांगोळी फक्त दिवाळीपुरतीच नाही तर गणपती, गौरी, लक्ष्मीपूजन, वास्तुशांती, नामकरण, मुंज, लग्न, हळदी, साखरपुडा, वाढदिवस आणि इतर अनेक शुभ प्रसंगासाठी वापरता येते. या डिझाईनचा अजून एक फायदा म्हणजे रांगोळीची पावडर ही उडत नाही, घर खराब होत नाही, परत झाडू मारण्याची वेळ येत नाही. फक्त 2 मिनटामध्ये शीट्स ठेवा, रांगोळी तयार. काम झाल्यानंतर रांगोळी उचलून परत पॅक करून ठेवून द्या. पुढच्या सणावारासाठी परत यूज करू शकता. घरामध्ये लहान मुलं किंवा पाळीव प्राणी असेल तर ही सजावट खराब होण्याची शक्यता कमी असते. हे पॅचेस तुम्ही जस्ट ठेवून केव्हाही उचलून घेऊ शकता. त्यामुळे रांगोळीवरती पायच पडला, रांगोळी खराबच झाली आहे, आता परत रांगोळी काढावी लागणार, रांगोळी खराब झालेली आहे, हे ऑप्शन्सच राहत नाही. जेव्हा पाहिजे तेव्हा हे पॅचेस ठेवा, जेव्हा पाहिजे तेव्हा उचलून घ्या. तुमची रांगोळी 2 मिनिटात तयार.
आणि आता तुम्ही बघू शकता मी इथे हे डॉट्स जे आहेत ते ठेवते आहे, जेणेकरून ही डिझाईन अतिशय उत्कृष्ट दिसेल. आणि इथे आता मला काही जण विचारतात की इथे आम्ही डायमंड्सचा यूज केला तर चालेल का? तर हो, तुम्ही डायमंड्स यूज करू शकता, पण मी सहसा डायमंड्स कमी यूज करते. मी डायमंड यूज करेल पुढे जाऊन तुम्हाला दाखवणारच आहे की मी एकच सिंगल डायमंड एका पॅचसाठी यूज केला आहे. जर तुम्ही जास्त डायमंड्स यूज केले तर ते डायमंड जेव्हा पडतात त्यांच्यासोबत ती रांगोळी देखील पडते आणि ती रांगोळी जास्त दिवस टिकून राहत नाही. एकदा का डायमंड पडले तर ती रांगोळी पुन्हा पहिल्यासारखी दिसत नाही. त्यामुळे जेवढे कमी होत असतील तेवढे कमी डायमंड्सचा वापर करायचा. हवं तर तुम्ही ॲक्रेलिक कलरचाच वापर जास्त करा. तुम्ही ॲक्रेलिक कलरनेच तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे डॉट्स ठेवू शकता, जेणेकरून असा लुक येईल की तुम्ही डायमंड्स चिटकवलेले आहेत. तर डायमंड्स जास्त सहसा यूज करायचे नाही, फक्त असे कलरनेच डॉट द्यायचे. आणि कारण की डायमंड्स आपण रांगोळी काढताना देखील यूज करत नाही, मग पॅचेसवरच काय यूज करावे. आणि जेव्हा आपण पॅचेस रेडी करतो, जेव्हा डायमंड लावतो आणि जर ग्ल्यू जर कुठे दुसरीकडे अप्लाय झाला किंवा चुकून दुसरीकडेच एखादा ग्ल्यूचा थेंब पडला तर ती रांगोळी पुन्हा खराब होते, पुन्हा मग ती ड्राय करायला वेळ जातो. त्यापेक्षा ग्ल्यू डायरेक्ट कमी यूज करायचा आणि एकच डायमंड लावायचा हवं तर. आणि आता इथे बघू शकता की जे मी येलो कलरने छोटे छोटे डॉट देते आहे त्यांचा लुक असा येतो आहे की मी इथे डायमंड्स यूज केलेले आहेत. आणि जर तुम्ही दरवर्षी नवीन रांगोळी काढत असाल तर हा एक चांगला पर्याय आहे की तुम्ही डायमंड यूजच करू नका. कारण की एकदा वापरलेली रांगोळी तुम्ही परत पुढच्या वर्षी जर वापरणार असाल तर तुम्ही पॅक करून ठेवणार. त्यामध्ये जर कुठे एखादा डायमंड निघून गेला तर परत तो डायमंड चिटकवा आणि ती रांगोळी पुन्हा खराब दिसते. त्यापेक्षा डायमंड यूज करायची नाही, हे ॲक्रेलिक कलरनेच बारीक बारीक डॉट्स देऊन घ्यायचे. आणि माझ्या प्रत्येक डिझाईनमध्ये मी शक्य तितकी गुणवत्ता ठेवण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक शीट हाताने तयार केलेली असते, त्यामुळे प्रत्येक ऑर्डर ही खास असते माझ्यासाठी. आणि जर तुम्हाला हे शीट्स ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा माझ्या इंस्टाग्राम पेजवरती व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, तुम्ही त्या व्हॉट्सॲप नंबरवरती देखील मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला अशी आणखी नवीन डिझाईन पाहिजे असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. आणि ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते देखील मला कमेंट करून सांगा. आणि पुढची डिझाईन कोणती करायची हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि ही रांगोळी आहे ती फायनल लुक तुम्हाला आवडला का? मी नवीन कोणते कलर यूज करायला पाहिजे, कोणते ॲक्रेलिक कलर यूज करायला पाहिजे, रांगोळीचे कलर्स मी कोणते यूज करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. मला नक्की कमेंट करून कळवा की ही रांगोळी शीट तुम्हाला कशी वाटली आहे आणि पुढची डिझाईन तुम्हाला कोणती हवी असेल, कोणती बघायची आहे ते सुद्धा कमेंट करा. आता मागच्या एका व्हिडिओमध्ये मला एका ताईंनी कमेंट केलेली की आम्हाला हत्तीची रांगोळी बघायची आहे, हत्तीची रांगोळी तयार करून दाखवा. तर मी ह्या व्हिडिओचा जो पुढचा व्हिडिओ बनवेल तो मी हत्तीची रांगोळी बनवणार आहे. तर आता इथे बघा आपले जे शीट्स आहेत त्यावरती डॉट्स देऊन झालेले आहेत आणि इथे बघा मी फक्त एकच डायमंड यूज करणार आहे, तो पण सर्क्युलरमध्ये. आणि तो डायमंड यूज केल्यानंतर रांगोळी अजून उठून दिसते. मी एकापेक्षा जास्त डायमंड रांगोळी शीटमध्ये यूज करतच नाही. जर तुम्हाला लावायचेच आहे तर तुम्ही डायमंड शेपमध्ये किंवा सर्क्युलर शेपमध्ये असे हे तुम्ही डायमंड्स यूज करू शकता. आणि डायमंड यूज केल्यानंतर देखील ह्या शीटला तुम्हाला खूप वेळ ड्राय करण्यासाठी ठेवायचा आहे, नाहीतर जो डायमंड आपण चिपकवलेला आहे तो नीट चिटकणार नाही, तो ग्ल्यू नीट सुकणार नाही, मग हा डायमंड लगेच पडून जाईल. त्यासाठी लक्षात ठेवा की ही शीट पूर्णपणे ड्राय करा, मगच ही यूज करा. आता या रांगोळीचा फायनल लुक तुम्हाला कसं वाटतोय तो मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी इथे कोणते दुसरे डायमंड अजून यूज करू शकते का मला ते देखील सांगा. तुम्हाला कोणत्या प्रकारची रेडी रांगोळी पुढे पाहिजे आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या सगळ्यांच्या कमेंट मी नक्की वाचते आणि त्यानुसार नवीन डिझाईन तयार करण्याचा प्रयत्न करते. जर तुम्हाला ही रांगोळी ऑर्डर करायची असेल तर तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता. कस्टम ऑर्डर्स देखील उपलब्ध आहेत. शिपिंग तुमच्या लोकेशननुसार केली जाईल. आणि शेवटी एवढंच म्हणेन, तुमच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळेच मला रोज नवीन डिझाईन बनवण्याची प्रेरणा मिळते. मनापासून धन्यवाद. आणि अशा सुंदर डिझाईन तुम्हाला कशा वाटल्या त्या मला नक्की कमेंट
कमेंट करून सांगा. आणि आता आपण ह्या डिझाईनचं फायनल कटिंग करणार आहोत. जी एक्स्ट्रा OHP शीट मी ठेवलेली होती ती आपण कट करून घेणार आहोत, जेणेकरून ही डिझाईन यूज करायला इझी होते आणि तुम्ही तिला परत परत यूज करू शकता. जी OHP शीट एक्स्ट्रा ठेवलेली, त्यामुळे जेव्हा आपण कलर अप्लाय करतो त्यावेळेला ते कलर जर चुकून एक्स्ट्रा बाहेर निघाले तर ती शीट आपल्याला त्यानुसार ॲडजस्ट करता येते, त्यानुसार ती आपल्याला कट करता येते. जर तुम्ही आधीच नीट शेपनुसार कट करून ठेवली आणि जर चुकून कलर बाहेर गेला तर ती तुम्ही त्यावेळेला कस्टमाइज नाही करू शकत. आता इथे मी आत्ता कट करते आहे, म्हणजे जर थोडीशी डिझाईन बाहेर देखील गेली असेल त्यानुसार OHP शीट कट केली म्हणजे ती प्रत्येक डिझाईन वेगळी दिसते आणि छान दिसते. आणि कटिंग केल्यानंतर ही रांगोळीचं जेव्हा फायनल लुक मी जेव्हा ॲड करेल त्यावेळेला तुम्ही बघा ही खूप छान डिझाईन आलेली आहे. आणि अशीच डिझाईन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि प्लीज फॉरवर्ड करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एक सुंदर रेडी रांगोळी डिझाईन सोबत. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. आणि पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट करा की नेक्स्ट व्हिडिओ. नक्कीच मी तुमच्या सोबतीला एक नवीन व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येईल. धन्यवाद.